मध्ये या ठिकाणी बघा आपण आहे ना आता हा जो आहे ना जोगे टिकरी या मार्ग आहे हवेवरून चाललेलो आहे आणि आम्ही आहे ना मालपूरवरून आहे ना एक विक्रमपूर या ठिकाणी आलो. विक्रमपूरला मालपूरवरून आहे ना एक नर्मदा मैया थोडीशी आहे ना दक्षिण उत्तर पश्चिम ह्या ठिकाणी आहे ना चारही दिशेला असते, त्याच्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला आहे ना दिसत नाही, म्हणजे समजत नाही त्या ठिकाणावरून. या कारणामुळं आम्ही आहे ना विक्रमपूर या ठिकाणी आलो. विक्रमपूरला आल्याच्यानंतर थोडंसं आम्ही दवाखान्यात या ठिकाणी गेलो. तो विक्रमपूर येता गव्हर्नमेंटचा चक्कीच चालू आहे जो दवाखाना होता. तिथे जे डॉक्टर होते त्या ठिकाणी जे पंकज दुर्वे, एक खरोखर चांगले डॉक्टर होते. ते पोरग्याचाच होता, मंडला या ठिकाणचा होता तो, आणि तो पोरग्याचाच होता आणि चांगला डॉक्टर होता तो. त्यांनी सगळे आमचे जे आहे ना व्यवस्था केली, एक जेवणापासून तर लास्टपर्यंत जातपर्यंत त्यांनी पार आंघोळीपासून सगळीची व्यवस्था त्यांनी केली 3 दिवस. आणि त्यांनी लास्टला जाताना आहे ना थोडेसे टॅबलेट पण दिले. पण त्यानंतर आम्ही जेव्हा विक्रमपूरला आलो, विक्रमपूरवरून आम्ही आहे ना पुढे नूनखान ह्या ठिकाणी आहे ना 5 ते 7 किलोमीटर अंतरावरच दुसऱ्या दिवशी थांबलो, कारण थोडासा प्रॉब्लेम होता, विकनेस होता. आणि त्याच नंतर आम्ही जे दुसऱ्या दिवशी आहे ना तिथे पण आहे ना जे नूनखान या ठिकाणी आहे ना थोडीशी आहे ना आमची आहे ना जेवणाची सोय झाली, पण आंघोळीची थोडी गैरसोय झाली. तिथे आहे ना आंघोळीला आम्हाला पाणी नाही भेटलं त्या दिवशी. म्हणजे तो दिवस होता 4 तारखेचा. 4 तारखेच्या ज्या दिवशी आहे ना आजच्याच दिवशी, तर 4 तारखेच्या दिवशी पहिल्यांदा आमच्या ज्या एवढ्या परिक्रमेच्या ह्याच्यामध्ये आम्ही आहे ना पहिल्यांदाच मैयाला आम्ही बिना म्हणजे आंघोळ न करता मैया घेऊन पुढे 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर जाऊन आंघोळ करून आरती केली. तोच एक दिवस आमचा एवढ्या 3 महिन्याच्या 90 दिवसाच्या 92 दिवसाच्या पिरियडमध्ये आहे ना, तर तो दिवस आम्हाला बिना आंघोळीचा घालवायला लागला. मैयाच्या न आरती करता मैयाला हात लावायला लागला. तो दिवस होता तो 4 तारखेचा 4/2/2000 फेब्रुवारी 26. तर त्याच्यानंतर आम्ही दुपारी जे या ठिकाणी जे नूनखानवरून दुपारी आम्ही आहे ना शहापूर ह्या ठिकाणी आहे ना भोजन प्रसादी दुपारची घेतली. तिथे आम्हाला आहे ना भोजन प्रसादी घेऊन आम्ही पुढे जो आम्हाला पुढे जोगी टिकरी ह्या ठिकाणी जायचे. तिथे आम्ही आज थोडे चालतो आहे, कारण थोडासा विकनेस असल्यामुळं थोडे चालणार आहे. या ठिकाणी थोडासा विकनेस आहे, थोडासा पायाचा प्रॉब्लेम, याचा प्रॉब्लेम. पण त्याच हा एक कारण आहे असं, कारण तो जे आहे ना जोगी टिकरीवरून ज्यावेळेस आपल्याला आहे ना अमरकंटकडे जायचं असेल ना, त्यावेळेस त्या ठिकाणी त्या नर्मदा मैयाचं जे बालरूप किंवा हे जे रूप बघण्यासाठी आहे ना किनारा मार्गेच जावा. किनारा मार्गेच भेटणार आणि ह्याच तटाला भेटणार. जर आपण सपोज त्या तटाला गेलो, बट आपण त्या तटाला गेलो तर आपल्याला हे बालरूप भेटणार नाही बघण्यासाठी. त्याचं एक कारण म्हणजे त्या तटाने आहे ना सडक मार्ग आहे आणि स्थानिक लोक जाऊन देत नाही, कारण तिथे थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळं मैया चिटकून चाललेली आहे, मैया समजत नाही. म्हणून त्या ठिकाणी त्या तटावरून आपल्याला जे काही तुम्हाला मैयाचं जे बालरूप बघायचं असेल ना ते ह्याच ठिकाणी बघू शकता. ह्याच ज्या उत्तर तटानेच तुम्ही बघू शकता. ते पण नर्मदा मैयाचे ज्यावेळेस तुम्ही किनारा मार्गे जाणार ना जोगी टिकरीवरून किनारा मार्गे जाणार, त्यावेळेस तुम्हाला तो मार्ग ते रूप बघायला भेटणार आणि ते जंगलातून तुम्हाला जायला भेटणार, ते जंगल बघायला भेटणार. जे जंगल आहे ते मेकल पर्वत आहे ना, जिथे आपल्या भोलेनाथाने जी ती तपस्या केली ना शंकर पार्वतीचे, त्या घामातून आपल्या जे नर्मदा मैयाचा जो उगम झाला आहे ना त्या ठिकाणी ते ठिकाणाचं जंगल ते आपल्याला फक्त जे किनारा मार्गे जाईल ना त्यावेळेसच आपल्याला ते ठिकाण आणि गर्द आणि घनदाट जे जंगल आहे, गर्द झाडी आहेत त्या ठिकाणी. कारण एवढे जंगल आम्ही पार करून आलो ना त्यावेळेससुद्धा एवढं ते घनदाट जंगल नाही आहे, असे ते घनदाट जंगल आहे त्या ठिकाणी. आणि जाण्याचाही थोडासा अवघड मार्ग आहे जो आपल्याला जायचा असेल तर त्या मार्गे. पण हा जो उत्तर तट आहे ना त्या उत्तर तटानेच तुम्हाला आहे ना सर्व म्हणजे मैयाचं जे रूप आहे बालरूप तेच बघायला भेटणार आणि जे मेन घाट आहेत ते बघायला भेटणार. पण तुम्ही जर रोड मार्गे गेला ना, रोड असा आहे या ठिकाणी, रोड असा आहे
रोड मार्गे जर गेलं तर तुम्हाला ते काही बघायला भेटणार नाही, कारण रोड मार्गे जे अशी परिक्रमा करत असतात ना, ते एक 40 ते 50 30 40 35 किलोमीटर चालत असतं रोजचे. पण त्यांना आहे ना इथे आता जरी आम्ही चाललो आहे ना एक विक्रमपूरवरून इथंपर्यंत, आम्हाला त्याचा काही आनंद वाटत नाही, कारण आम्ही आत्तापर्यंत जो आलो आहे ना तो फक्त किनाऱ्यामार्गेच आलेलो आहे. त्यासाठी आम्हाला आहे ना हा जो रोड मार्ग आहे ना, आम्हाला अजिबात त्या ठिकाणचा आनंद वाटत नाही, कसाच आनंद वाटत नाही. त्याचं कारण म्हणजे इथे एकच कारण आहे का, हा जो रोड आहे ना, याच्या रोडशिवाय ना दुसरं काहीच बघायला भेटत नाही. मैया चालताना कशी मैयाचं रूप आहे, कसं हे कसं आपल्याला काहीच बघायला, रोडला काय आम्ही बघणार, रोडची आम्ही परिक्रमा न करता आम्ही फक्त नर्मदा मैयाच्या किनाऱ्याची परिक्रमा करतो आहे, रोडची काही करत नाही. आणि भरपूर परिक्रमा अशी आहे ना ह्या रोडमार्गे चालत असतात. ह्या कारणामुळे आहे ना रोडमार्गे चालत असतात त्यांना आहे ना त्या मैयाच्या ठिकाणचं आहे ना काहीच काय असे किती घाट आहेत काय आहे हे काही बघायला भेटत. आणि काही ठिकाणचे जे मेन जे हे असतात त्या ठिकाणी आपल्याला येऊ नये, त्या ठिकाणी तर आपल्याला काही बघायला भेटत नाही. काय जमा करायला बसले काय, येऊ इकडे गाड्या बघून जा. तर आपण आहे ना या ठिकाणी आहे ना, तर आपल्याला असा जो जंगलचा भाग आहे आणि ह्या जंगलच्या भागमध्ये आहे ना आपण चाललेलो आहे. इथे काही असे बसलेले असतात, हे बिचारे लोक काय करत नाही, याचे बिस्किट आणि याच्यासाठी बसलेले असतात. तर आम्हाला जे आहे ना बिस्किट आणि केळी जे देत असतात ना त्याच्यातलेच आम्ही ठेवतो, आणि समोर जे लहान मुलं किंवा काय भेटत असतात ना त्या लोकांना आम्ही देतो. कारण एक असं आहे, कारण ते जे लोक आम्हाला देतात तेच आम्ही पुढे फॉरवर्ड करत असतो. कारण आमच्याकडे काय आम्ही जरी घेतले तरी देतो, पण ॲक्च्युली आमच्याकडे असतात. कारण ह्या रोड मार्गे आहे ना जे परिक्रमावासियांना आहे ना प्रत्येक जण आहे ना काही ना काही देत असतो भरपूर वेळ. आणि इथे एक असं एक जे आपला जो दिंडोरी जिल्हा आहे, ह्या दिंडोरी जिल्ह्यामधून आहे ना एक जी गाडी आहे ना तिच्या कमीत कमी 30 ते 40 किलोमीटर अंतरापर्यंत आहे ना ही खिचडी आणि केळी वगैरे वाटत जाते रोज. एकही दिवस असा हे नाही आहे त्यांचा होल्ड होत नाही, कारण ती रोज वाटत चालते हे जाते. कारण रस्त्याने काही परिक्रमावासियांना खायला भेटत नसल्यामुळे ती गाडी फिरत असते, या ठिकाणी ती गाडी फिरत असते, रोज फिरत असते. काल आम्हाला भेटली, आज नाही भेटली. आज आम्हाला आहे ना शहापूर या ठिकाणी भोजन प्रसादी भेटली. आता आम्ही आहे ना ज्यावेळेस दिंडोरीवरून चालणार ना त्यावेळेस 2 मार्ग फुटतात. एक जोगे टेकरीवरून आम्हाला 2 मार्ग फुटतात. पहिला जो मार्ग आहे ना तो एक रोड मार्ग आणि दुसरा मार्ग आहे तो किनारा मार्ग. तर आम्ही आहे ना आता जो आहे ना दुसरा, भले आम्हाला आहे ना तिथून 100 किलोमीटर अंतर बाकी आहे, एक रोजचे 10 किलोमीटर चालायला लागले तरी चालेल, पण आम्ही त्याच मार्गे जाणार. त्याचं कारण म्हणजे आम्ही वापस आहे ना आम्हाला आहे ना ते मैयाचं बालरूप बघायला भेटणार नाही, म्हणून आम्ही त्या मार्गे जाणार. रोड मार्गे आम्ही जाणार नाही, 10 दिवस लागले तरी चालेल. कारण आमचं सगळ्यात जास्त जो आहे ना परिक्रमेचा आहे ना जास्त दिवस झालेले आहे आम्हाला सर्वांपेक्षा. आजच आम्ही ह्या ठिकाणी 3 महिने झालेत आम्हाला इथे. आम्हाला अजून तो तटामधले आहे ना 700 750 800 किलोमीटर आहे जवळजवळ. हे 900 किलोमीटर अजून आम्हाला रनिंग आहे, 1 महिन्याचे जास्त जाणार. तर असा हा माझा ह्याच्या आजच्या ज्या तुम्हाला जे सांगण्याचं एक हे आहे, म्हणजे याचं कारण म्हणजे ज्यावेळेस आपण पायी परिक्रमा करतो ना रोडवरून न करता ना तुम्हाला आहे ना, भले तुम्ही रोडवरून काही परिक्रमा करा, पण ज्यावेळेस मैयाचं तुम्हाला खरोखर जे बालरूप असतं मैयाचं, म्हणजे मैया किती लहान असते आणि पुढे गेल्यानंतर कितीतरी आज 5 फुटावरून मैया चालते, फक्त त्याचा जो रुंद भाग असतो 5 फूट 2 फुटावरून ते जे बालरूप असतं. आणि तुम्ही ज्यावेळेस आपल्या मिठी तलाय रत्नसागरकर ज्यावेळेस तुम्ही तिथपर्यंत जात असता त्यावेळेस मैयाचं रूप एवढं विशाल असतं. आणि ते रूप आणि ह्या रूपमध्ये आहे ना 100% म्हणजे आहे ना 95% आहे ना, म्हणजे 5% हे रूप भेटतं आणि तुम्हाला 95% तिकडे 100% भेटतं. हे रूप बघण्यासाठी खरोखर तुम्ही आहे ना या मार्गे चला, असं एक सांगण्याचा माझा जो आहे ना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हे सांगू शकतो का असं या ठिकाणी आहे. आणि हे ज्या जोगी टेकडीवरून असं आपण जाऊ शकता हे सांगण्याचं माझं हे. पण बघा आपल्या
आपल्या पर्यावरती आपल्या याच्यावरती आपण कुठून जाणार ते, पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेले व्हिडिओच्या माध्यमातून नर्मदे यार या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना आश्रमाची शोधाशोध सुरू झालेली आहे. आता आपण जोगे टिकरी या गावात आलो या ठिकाणावरून. इथून जे लेप मारला ना त्या चौकातून तर आपल्याला आहे ना तो उत्तर तट मार्ग आहे त्या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी आपण पाहू शकता. हे असं आहे ना जोगे टिकरिया या ठिकाणी आहे. आता आम्ही चाललेलो आहे, आश्रमाची शोधाशोध चालू आहे आमची. आणि पावसाचं पण वातावरण झालेलं आहे. काल पण पाऊस झालेला. ते आजची तारीख आहे 4 फेब्रुवारी 2026. त्या दिवशी जे आहे ना पावसाचं वातावरण आहे. आणि या ठिकाणी आमच्या आश्रमाची शोधाशोध चालू आहे. आश्रम शोधतो आहे आम्ही असा. नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना इथे आहे ना हे शासकीय विद्यालय आहे सर्व. आणि इथे कॉलेज पण आहे सर्व शासकीय. आपण बोलतो ना डिप्लोमा वगैरे सारखे कॉलेज आहे त्या ठिकाणी. आणि हे जे आहे ना हे म्हणजे दिंडोरी जिल्हा इथून जवळ आहे. दिंडोरी जिल्ह्याचं अंतर आहे ना या ठिकाणावरून फक्त 10 ते 12 किलोमीटर अंतर आहे जोगे टिकरी. आता आम्ही जवळजवळ जोगे टिकरीच्या आहे ना इथे आलेलो आहे. जोगे टिकरीच्या जवळजवळ आलेलो आहे. 2-1 किलोमीटर बाकी असेल. आणि हे सर्व शासकीय आहे इथे या ठिकाणी. शासकीय मुलांचं इथे शाळा कॉलेज वगैरे सर्व आहे या ठिकाणी. नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना या ठिकाणावरून इथे आहे ना समोरून लांबून काय आपल्याला मैया दिसणार नाही या ठिकाणावरून. पण इथं मैयाचं आम्हाला इथे आल्याच्यानंतर दर्शन झालं. जोगे टिकरीच्यावर माथ्यावरती. आता आम्ही खाली गेल्याच्यानं आमचा मार्ग चेंज होणार आहे. आम्ही लेफ्ट साईडनी आहे ना पुढं अमरकंठकडे जाणार आहे या ठिकाणावरून. बघूया हे असं ठिकाण आहे यार. या ठिकाणी बघा आपण नर्मदा नदी इथे समोर जे बोर्ड दिसतो ना तुम्हाला नर्मदा नदी आहे इथून आणि मैया आहे. या ठिकाणी आमचा जो मैयाच्या किनारी हा आश्रम आहे. आम्ही आलो आहे तो जोगे टिकरी या ठिकाणी. या आश्रमात आम्ही थांबून उद्या सकाळी आमच्या मंडला मार्गे निघणार. बघूया नर्मदा मैयाने जर आम्हाला जे जाण्यासाठी परवानगी दिली इथून लवकर निघणार या ठिकाणावरून. आणि आमच्या आश्रमात शोध होती ती आताशी थोडी होऊन पूर्ण झालेली या ठिकाणी आलेलो आहे आम्ही आश्रमाच्या या ठिकाणी. नर्मदे